नमस्कार मित्रांनो, मी अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष. मी आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, जो आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी अतिशय निगडित आहे, आणि तो म्हणजे विमा. शेतकऱ्यांना पीक विमा अनेक वर्षांपासून दिला जातो. वेगवेगळ्या योजना याच्यासाठी आल्या, आणि आता सध्या भारतामध्ये प्रचलित असलेली पंतप्रधान फसल विमा योजना, या योजनेविषयी बोलणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे याच्यावरतीही मी प्रकाश टाकणार आहे. नेमकं याच्यामध्ये कुठं घोडं पेंड खाते हे आपल्याला समजल्याशिवाय त्यातून मार्ग आपल्याला काढता येणार नाही. तर याविषयी मी आपल्याला काही मार्गदर्शन करणार आहे. पहिली गोष्ट ही की जसं मोटर गाड्यांचा विमा असतो, माणसाचा वैयक्तिक जीवन विमा असतो, याच्यासाठी अनेक कंपन्या आहेत, आणि त्या व्यक्तीला आपला विमा कोणत्या कंपनीकडनं उतरवायचा याचं स्वातंत्र्य असतं. ज्या कंपनीचा प्लॅन त्याला आवडेल त्याच्याकडनं ते विमा खरेदी करतात. ज्यांची विश्वासार्हता आहे त्यांच्याकडनं तो विमा उतरवला जातो. परंतु शेतीच्या बाबतीत असं नाही आहे. शेतीसाठी काही ठराविक कंपन्या आहेत, आणि त्या ठराविक कंपन्यांना काही जिल्हे दिलेले असतात. त्या जिल्ह्यातील सर्व पीक विमा या कंपन्यांनीच उतरवायचा, दुसऱ्यांना परवानगी नाही, किंवा शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीकडे विमा भरण्याची परवानगी नाही आहे. हे स्वातंत्र्य नाही आहे. आता आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला आमचा पीक विमा उतरवण्याची जबाबदारी दिलेली आहे. म्हणून सर्व शेतकरी ओरिएंटल इन्शुरन्सचा विमा उतरवतात. आणि महाराष्ट्रामध्ये आता 1 रुपयात विमा ही योजना सुरू आहे. त्याच्यामुळे शेतकरी 1 रुपया भरून आपला विमा उतरवतात, आणि उरलेली 99% जी रक्कम असते ती रक्कम राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून भरतात. त्याच्यामुळे 1 रुपयात विमा ही आपल्याकडे योजना सध्या सुरू आहे. या मागील वर्षी 23च्या खरीप हंगामामध्ये, सन 2023-24च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. मग त्याच्यामध्ये जे खरीपातली पिकं असतात, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या पिकांचं मोठं नुकसान झालं. मक्याचं पीक आहे त्याच्यामध्ये, आणि याचा विमा कंपनीने दिला पाहिजे ही अपेक्षा साहजिकच शेतकऱ्यांची असणार आहे. जसं एखाद्या वेळेला दुर्घटना घडली, दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली, तर शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत त्या विमा कंपनीला आपलं नुकसान झाल्याची खबर द्यावी लागते. त्यांना कळवावं लागतं की माझ्या अशा गट नंबरमध्ये मी पीक विमा उतरवला होता, आणि त्याच्यामध्ये माझ्या पिकाचं असं नुकसान झालेलं आहे. आपल्याला 72 तासाची मुदत आहे. त्याच्यानंतर जर केलं, आपण तक्रार केली, तर ते काय गृहीत धरली जात नाही. मग एकदा शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर झाला, मग त्याला पैसे देण्यासाठी काही लिमिट आहे का, काय कालमर्यादा आहे का, की इतक्या दिवसात शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे? तर ती आहे. 15 दिवसाच्या आत द्यायला हवा. परंतु आता 2023-24च्या खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीचा आता जो मोबदला असतो, जो विमा रक्कम असते, ही शेतकऱ्यांना 1.5 वर्ष झाली तरी मिळाली नाही. म्हणजे नियम फक्त शेतकऱ्यांनीच पाळायचे, आणि त्यासाठी जबाबदार असलेले सरकार किंवा कंपनी यांनी मात्र काही नियम पाळायचे नाही. असा सगळा हा कारभार सुरू आहे. ओरिएंटल इन्शुरन्सने पीक विमा दिला नाही. मग त्यामुळे आमच्या श्रीरामपूर जिल्ह्याचे नेते, आमच्या जिल्ह्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याच्या कृषी अधीक्षकांना निवेदन देऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळेला ओरिएंटल इन्शुरन्सचे जे क्षेत्रीय प्रबंधक आहेत, रिजनल मॅनेजर, यांनाही त्या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी 20 जुलैपर्यंत शेतकऱ्यांचे सर्व विम्याचे पैसे द्यायचे त्यांनी कबुली दिली होती, हमी दिली होती, तसं लेखीही दिलं होतं. परंतु 20 जुलै गेला, 31 जुलैसुद्धा गेला, 30 जुलैसुद्धा गेला, तरीसुद्धा पैसे मिळाले नाहीत.
म्हणून आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचं निवेदन दिलं आणि त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी एक ठराविक 15-20 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकरी घेऊन आम्ही विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांना आम्ही विचारलं की बाबा तुम्हाला काय अडचणी पैसे देण्यामध्ये. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एक नियम असा आहे की जोपर्यंत पूर्ण प्रीमियम येत नाही तोपर्यंत विमा देता येत नाही. हा एक बेसिक नियम आहे विमा क्षेत्राचा. आम्हाला अजून प्रीमियमच मिळालेलं नाही. सरकारने जो त्यांचा वाटा द्यायला पाहिजे होता याच्यामधला तो दिलेला नाही. केंद्र सरकारकडे आणखी पैसे बाकी आहेत, राज्य शासनाकडे सुद्धा अजून पैसे बाकी आहेत. आणि आणखी त्याच्यामध्ये अटी अशा आहेत, जर 1000 रुपये एखाद्या शेतकऱ्याने विमा भरला तर त्यातले फक्त 200 रुपयेच कंपनीला वापरता येतात. ते त्यांच्या प्रशासकीय खर्चासाठी जे काय त्यांचे रोजचे खर्च असतात त्याच्यासाठी त्यांनी वापरायचा असतो. त्याच्यापेक्षा जास्त त्यांना घ्यायला अधिकार नाही. मग एखाद्या कंपनीने 1000 रुपयाचा विमा उतरवला, 20 रुपये त्यांच्या खर्चासाठी गेले आणि भरपाई देण्यासाठी जर फक्त 50च रुपये त्यांना वापरावे लागले तर 50 आणि 20 70 गेले तर 30 रुपये उरलेले त्यांना परत द्यायचे, म्हणजे 300 रुपये त्यांना परत द्यायचे असतात. म्हणजे अवास्तव नफा विमा कंपन्यांना घ्यायला अधिकार नाही. पण जर एखाद्या वेळेला नुकसानाचं प्रमाण मोठं असेल आणि विमा कंपनीला त्यांना मिळालेल्या प्रीमियमपेक्षा जास्त रक्कम द्यायची जर वेळ आली तर मग विमा कंपनीने प्रीमियम रक्कमच्या 110% शेतकऱ्यांना द्यायचे. 10% विमा कंपनीने पदरच्या ह्याच्यातले द्यायचे आणि त्याच्यापेक्षा जास्त जर समजा 125% जर प्रीमियम भरपाई द्यायची वेळ आली तर वरचे पैसे राज्य सरकार केंद्र शासनाने द्यायचे असते, राज्य शासनाने द्यायचे असतात. यावर्षी तसं झालं. यावर्षी जी नुकसान भरपाई 70-80%, 50%पर्यंत होत असते ती यावेळेला 110%पेक्षा जास्त गेली आणि त्याच्यामुळे विमा कंपनीने 110%पेक्षा जास्त जी रक्कम आहे ती रक्कम शासनाकडून आल्याशिवाय आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे विमा कंपनीचा या दिरंगाईला पैसे मिळण्यासाठी जी विम्याचे पैसे मिळण्यासाठी जी दिरंगाई होत आहे याच्यामध्ये विमा कंपनीचा काही दोष आहे असं दिसत नाही. आतापर्यंत केंद्र शासनाकडून यांना 99.28 कोटी म्हणजे 99,28,00,000 रुपये अजूनही या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला केंद्र शासनाकडनं येणं आहे आणि राज्य शासनाकडनं 110%पेक्षाची जास्तीची जी रक्कम आहे ती 1927.52 कोटी रुपये म्हणजे 1927.52 रुपये हे राज्य शासनाकडून या विमा कंपनीला येणं आहे. आम्हाला त्या दिवशी विमा कंपनीची जे आमची बैठक झाली त्यांच्याबरोबर आमचं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये आम्हाला पुन्हा विमा कंपनीने दीक्षित साहेब जे त्यांचे क्षेत्रीय प्रबंधक आहेत यांनी आम्हाला लेखी हमी दिली की आम्हाला राज्य शासनाकडून पैसे काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत ही पूर्ण रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करू, याच्याबद्दल काही शंका नाही. आता 31 ऑगस्टही जवळ आला. काल मी आपल्या जिल्ह्याचे कृषी अधीक्षक आहेत त्यांना फोन केला, मी ओरिएंटल इन्शुरन्सच्या दीक्षित साहेबांना फोन केला, मी राज्याचे कृषी आयुक्त बिनावडे साहेब त्यांनासुद्धा फोन केला आणि सगळ्यांचं उत्तर एकच आहे की आम्ही प्रस्ताव सरकारकडे पाठवलेले आहेत. ते आता फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेले आहेत, ट्रेजरीमध्ये गेलेले आहेत. तिथून फक्त पैसा रिलीज होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. कदाचित 2 दिवसात होतील, 1 आठवड्यात होतील, पण कधी होतील हे काय नक्की सांगू शकत नाही. तरी अशी परिस्थिती आहे. आपण विमा कंपनीला दोष देतो, आपल्याला वाटतं विमा कंपनी याच्यामध्ये फार पैसे कमवतात, परंतु तसं काही नाही आहे. राज्य शासनाने त्यांना उत्पन्नाच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत
केंद्र शासनाने त्यांना एक लिमिट घालून दिलेलं आहे की त्यांना किती पैसे याच्यातून घेता येतात आणि वरचे पैसे जे राज्य शासनाने केंद्र शासनाने द्यायचे असतात हे मात्र द्यायला टाळाटाळ केली जाते. इतर योजनांमध्ये पैसा वळवला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि हिच्या फक्त जाहिरातीसाठी 199 कोटीपेक्षा जास्त रुपये शासनाने खर्च केलेले आहेत. मग तुम्हाला अशा निरर्थक गोष्टींसाठी खर्च करायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि शेतकरी जो आज हालापेष्टामध्ये जगतो त्याला पुढच्या पिकांसाठी खर्च करायचे, त्याच्या मुलाचे शिक्षणाचा खर्च आहे, लग्न कार्य आहेत, बाकी सगळा प्रपंच चालवायचा खर्च आहे, त्याचं पीक बुडालं आहे, त्याच्या हाती काही नाही आहे. मग अशा वेळेला प्राधान्य देऊन हे विम्याचे पैसे सरकारने पहिले भरायला पाहिजे होते, परंतु सरकार ते काही भरायला तयार नाही. बाकीच्या गोष्टींवरती यांचा वारेमाप खर्च चालू आहे. हा खर्च थांबवून सरकारने पहिले विम्याचा हा प्रश्न मिटवायला पाहिजे. शेतकरी वाट पाहत आहेत, आंदोलनं करत आहेत. 31 ऑगस्टपर्यंत जर पैसे सरकारने विमाधारकांच्या खात्यांवरती टाकले नाही तर पुन्हा एक आंदोलन करावं लागणार आहे आणि आता आंदोलन विमा कंपनीच्या विरोधात नाही तर राज्य शासनाच्या विरोधात होणार आहे. आणि पुण्यामध्ये कृषी आयुक्तालय आहे, तिथे आपले जे महाराष्ट्राचे कृषी आयुक्त बसतात त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा हा निश्चय ठरणार आहे. याची तारीख जाहीर झाल्यानंतर पुन्हा एखादा व्हिडिओ मी करून टाकणार आहे. परंतु एक लक्षात घ्या भावांनो की या सगळ्या दिरंगाईमध्ये विमा कंपन्यांचा दोष फार कमी आहे. खरा दोष आहे तो राज्य शासनाचा आहे, केंद्र शासनाचं आहे. यांनी पैसे दिले नाही म्हणून शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. तरी आपण सर्वांनी याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि राज्य शासनाने अशी शेतकऱ्यांच्या पैसे देण्यामध्ये टंगळमंगळ करू नये म्हणून आपण मोठ्या संख्येने आपल्या एकजुटीची ताकद दाखवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने जर शेतकरी सामील झाले आणि हा उद्रेक उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला घातक ठरेल असं चित्र जर राज्यकर्त्यांना दिसलं तरच तुमचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. नाहीतर हे वर्ष 1.5 वर्ष तर झालेलेच आहे आत्तापर्यंत, आणखी किती वर्ष जातील हे सांगता येत नाही आणि इथून पुढे हीच प्रथाचा रूढ होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व शेतकरी भावांना, विमाधारकांना विनंती आहे की जेव्हा हे आंदोलन पुकारलं जाईल त्यावेळेला हजारोंच्या संख्येने पुण्याच्या कृषी आयुक्तालयाच्या समोर जमण्याची तयारी ठेवा. एवढं बोलतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो.